साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। 9 जुलैला महापालिका कार्यालय ताब्यात घेण्याचा सिटूचा इशारा। सोलापूर शहरातील नोंदणीकृत दिव्यांग बांधवांना दरमहा सरसकट 5000 उदरनिर्वाह भत्ता देण्यात यावा आणि 20 ऑगस्ट 2019 रोजीचा शासन निर्णय रद्द करून वगळण्यात आलेल्या 787 लाभार्थ्यांना पूर्ववत लाभ सुरू करण्यात यावा या मागण्यांसाठी लाल बावटा दिव्यांग श्रमिक संघटनेने सोलापूर महापालिकेवर जोरदार घेराव आंदोलन केले। यावेळी महाआयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिव्यांगाच्या मागण्यांबाबत इतर जिल्ह्याचा व महापालिकेकडील निधी याचा आढावा घेऊन निर्णय देण्याचे आश्वासित केले। सिटूचे नेते कॉनो युसुफ शेख मेजर यांनी इशारा दिला की या मागण्या मान्य न झाल्यास येत्या 9 जुलै रोजी दिव्यांग बांधव महापालिका आयुक्त कार्यालयात ताबा घेतील। जोरदार घोषणांनी परिसर दणाणला। गुरुवारी 26 जून रोजी सोलापूर महानगरपालिकेत झालेल्या या आंदोलनात संघटनेचे नेते व पदाधिकारी दत्ता चव्हाण, अकील शेख, विक्रम कलबुर्गी, अमीना शेख, इब्राहिम मुल्ला, प्रभाकर कलशेट्टी, संतोष पुकाळे, सलीम शेखसंदी, भास्कर सोनू बागवान, नरसिंग शिंदे, मौला बागवान, पपूभाई शेख, अंबादास बोद्दुल, इरफान शेख, किशोर मेहता, मयूर बागवान, शाबुद्दीन शेख यांच्यासह शेकडो दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहून जोरदार घोषणाबाजी केली आणि संपूर्ण परिसर दणाणून टाकला। कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी सांगितले की निसमर्थ अपंग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगांसाठी किमान 5% निधी राखून ठेवणे बंधनकारक आहे। या संदर्भातील शासन निर्णय दिनांक 10 मे 2018 रोजी निर्गमित करण्यात आला, परंतु सोलापूर महापालिकेत सध्या केवळ 1000चा अत्यल्प भत्ता दिला जातो, तोही अनेकदा अनियमित आणि विलंबित। मागील 2 वर्षात संघटनेने भत्त्यात वाढीसाठी वेळोवेळी पत्रव्यवहार केला, मात्र फक्त 40% ते 70% दिव्यांगांना 500 रुपये वाढ देऊन पुन्हा शलावरच थांबवले गेले। ही वाढ सध्याच्या महागाईच्या तुलनेत पूर्णतः अपुरी आणि अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले।